मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गाव गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी पोलीस व ग्रामसुरक्षा दलाने पुढाकार घ्यावा। गावात शांतता आणि सुव्यवस्था असेल तरच गावाचा विकास वेगाने होतो। त्यामुळे नागरिकांनी तंटे टाळून ऐक्य राखावे असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले। सोलापूर ग्रामीण पोलीस व मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामसुरक्षा दलांनी लाठी, बॅटरी आणि टी-शर्टचे वाटप करण्यात आले। यावेळी रक्तदाब तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सरपंच सौ अनिता कोरे, श्रीदीप हसा आदी मान्यवर उपस्थित होते। पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पर्जन्यावरही त्याचा परिणाम होत आहे। त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्यांचे संवर्धन करावे। त्यांनी पुढे सांगितले की रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे गावोगावी रक्तदान शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या कार्याचे तसेच पोलीस पाटील बांधवाच्या शिस्तीचे त्यांनी कौतुक केले। ग्रामसुरक्षा दलाने व पोलीस प्रशासनाने एकत्रित काम केल्यास कायदा सुव्यवस्था प्रभावीपणे राखता येईल असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमात तब्बल 353 जणांनी रक्तदान केले। प्रास्ताविक मनोज पवार यांनी केले, सूत्रसंचालन डॉक्टर जवाहर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश पवार यांनी मानले। सन्माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत। पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील दुरावा कमी व्हावा, सदैवच मंद्रुप पोलीस स्टेशन आणि मंद्रुप पोलीस स्टेशनचे API सन्माननीय मनोज पवार साहेबांच्या वतीनं साजरे होत असतात। याही वर्षी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने या ठिकाणी होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो, प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन त्या ठिकाणी करावं। मार्गदर्शन करतील। खास करून इथं हे भागात पाणी चांगले आहे। बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात की सेंद्रिय पद्धतीने कसं करायचं आहे। काही शेतकऱ्यांनी केलेले आहे, त्याचे व्हिडिओज आम्ही त्यांचे व्हिडिओज बनवले आहे। त्यांनी कसं सुरुवात केले, काय त्यांना अनुभव आहे, काय चॅलेंजेस आला होता, मार्केट कुठं आहे, हे सगळं त्यांना त्यांच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे। तसंच हे सगळं पोलीस पाटलाला विनंती करतो, तुम्ही तुमचं शेती आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करा। तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे, त्यासाठीच जे अन्न आम्ही सेवन करतो ते औषधमुक्त असायला पाहिजे। मतलब एवढं किडा असते, त्यात केमिकल्स आणि फर्टिलायझर टाकतात, तर ते खूप विषारी होऊन जाते। आणि जे भाजीपाला असतील, जे बाकी अन्न आम्ही खातो, विषारी होऊन जाते। त्यासाठीच हे सगळं रोग हे आता समाजामध्ये, बाकी तुमचं आई वडील असतील, बाकी लोकांना तुम्ही बघत असणार, कॅन्सरचं प्रमाण वाढलेले आहे, बाकी विविध रोग खूप वाढलेले आहे। नेक्स्ट आम्ही एक आरोग्य शिबिर पण इथं आयोजन करू, जेणेकरून हे सगळं जे आरोग्याच्या समस्या आहे हे कमी होईल। मी प्रत्येक शेतकरी आल्यानंतर त्यांना विचारतो की तुम्ही तुमचं आरोग्य, तुमचा हेल्थ साठी किती खर्च करतात, औषधीवरती किती खर्च करतात। काही लोक सांगतात 5 ते 5,000, 7,000, 10,000 पर्यंत महिन्याला खर्च होते, तर ते तुमचं कमाई किती होते। तर काही लोक ऊस टाकलेले आहे, काही भाजीपाला टाकलेले आहे, तर त्यांचं वर्षातून 1-1.5 लाख त्यांचं उत्पन्न येते। नंतर खर्च ते सांगतात खर्च जास्त आहे, आम्हाला हे औषध टाकायला लागते, ते टाकायला लागते, युरिया टाकायला लागते, आणि ते काही उरत नाही, आम्हाला औषधीला पैसे जातात, आमच्या मुलाबाळांना कसं शिक्षण देऊ, हे सगळं चक्करमध्ये फसलेले शेतकरी माणूस आहे। आणि त्यासाठीच आम्हाला काय होते की काही ना काही भांडण होतात, शेतीचं भांडण होतात, नंतर ते क्राईम मध्ये कन्वर्ट होतात, पोलीस स्टेशनला येतात, भांडण सोडण्यासाठी परत पोलीस तिथं जातात। हे सगळं असंच चक्कर झालेले आहे। त्यासाठी आम्ही काही गाव विकसित गाव करण्यासाठी आम्ही इथं संकल्पना घेतलेली आहे। मी पूर्ण पोलीस टीमला सांगतो की तुम्ही जेवढं बीट आहे तेवढं तुम्ही मॉडेल गाव तयार करा। तिथं पोलीस पाटील त्यांचं शेती चांगलं बनवून घेऊ, तिथं पाणी, शेती, तुमचं सौर ऊर्जा असेल, जेवढे योजना आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतील, स्टेट गव्हर्नमेंटचं असतील, हे सगळ्या योजना तिथं करू, जेणेकरून एक मॉडेल गाव होईल। तिथं गुन्हेगारी मुक्त गाव करायचं आहे, एकही गुन्हा असणार नाही, गाव शांत असतील,
शांतता कमिटी असतील, तुमचं तंटमुक्ती टीम असतील, त्यांना पूर्ण सक्षम करून पूर्ण गुन्हेगारी मुक्त गाव करण्यासाठी संकल्पना घेतलेल्या आहे. परत इथं आलेल्या सगळ्या नागरिकांना तुम्हाला खूप अभिनंदन करतो. तुम्ही रक्तदान पण करणार, काही सगळ्यांना वृक्ष वाटप पण होणार. हेच संकल्पना पुढे आता गणपतीचा उत्सव येणार आहे, तर ते तुम्ही आनंदीने करा. मागच्या वर्षी पण मीटिंग घेतलेलं आहे, इथं खूप चांगलं वातावरण होतं. डीजे डॉल्बी लावू नका. काही लोकांना खूप त्रास होतात. ते लेझिम असतील, पारंपरिक वाद्य आहे त्याचा वापर करा. वृक्षारोपण करा. जेवढं तुमचं मेंबर्स असतील, तुमचं गणेश मंडळचं लोक असतील, तेवढे लोक वृक्षारोपण करा. आणि शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की गणेश उत्सवामध्ये तुम्ही तुमचं बांधावर तुम्ही फळाचं तुम्ही लागवड करा. आम्ही आता लगभग 100 लोकांचा शेतीमध्ये फळांचं झाडाचं लागवड केले. पुढच्या आता गणेश उत्सवामध्ये मी PI ना हे विनंती करतो की नेक्स्ट प्रोग्राम असं शेतीमध्येच करू, जेणेकरून एक चांगला मेसेज जाईल. परत सगळं नागरिक, पोलीस पाटील, पत्रकार, मंचावर उपस्थित सगळं आलेले सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.